नमस्कार मित्रांनो, मी प्रकाश गलांडे. साप्ताहिक चालू घडामोडी या सदरामध्ये आज आपलं सहर्ष स्वागत करतोय. आज आपण चर्चा करणार आहोत 24 सप्टेंबर ते 30 सप्टेंबर 2025 या आठवड्यातील साप्ताहिक चालू घडामोडी. अमित शहा यांनी गांधीनगर येथे स्टार्टअप कॉन्क्लेव्ह 2025 चे उद्घाटन केले. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी गांधीनगर येथील महात्मा मंदिरात राज्य शिक्षण विभाग आयोजित स्टार्टअप कॉन्क्लेव्ह 2025 चे उद्घाटन केले. हा 2 दिवसांचा कार्यक्रम आहे. या कॉन्क्लेव्ह मध्ये 1,000 पेक्षा जास्त स्टार्टअप्स, 5,000 नवोन्मेषक, 100 उद्योग मार्गदर्शक, 50 पेक्षा अधिक व्हेंचर फंड्स आणि महत्वाचे धोरणकर्ते एकत्र आले आहेत. 20 राज्यांमधील 170 पेक्षा अधिक स्टार्टअपचे सादरीकरण, ज्यामध्ये स्टार्टअप इंडिया आणि इलेक्ट्रॉनिक्स व आय टी मंत्रालय अंतर्गत स्टार्टअपचाही समावेश आहे करण्यात आले असून यामध्ये संरक्षणासाठी नवकल्पना देखील विशेषत्वाने मांडल्या आहेत. एनव्हिडिया ओपन AI मध्ये 100 अब्ज डॉलरची गुंतवणूक करणारा AI इन्फ्रास्ट्रक्चरकडे ऐतिहासिक पाऊल. एनव्हिडिया AI स्टार्टअप ओपन AI मध्ये 100 अब्ज डॉलर्स पर्यंतची गुंतवणूक करण्याची योजना आखत आहे, ज्या अंतर्गत डेटा सेंटर्स उभारले जातील आणि ओपन AIच्या AI इन्फ्रास्ट्रक्चरसाठी किमान 10 गिगावॅट एनव्हिडिया चिपची तैनाती केली जाईल. ही धोरणात्मक भागीदारी वाढत्या ऊर्जा आणि चिप संसाधनांच्या स्पर्धेमध्ये AIच्या वाढीला गती देण्यासाठी करण्यात आली आहे. याची प्राथमिक अंमलबजावणी 2026च्या दुसऱ्या सहामाहीत होण्याची अपेक्षा आहे. याआधीच एनव्हिडियाने अडचणीत सापडलेल्या चिप उत्पादक इंटेलला मदत करण्यासाठी 5 अब्ज डॉलरची वचनबद्धता दर्शवली होती. राष्ट्रपती मुर्मूंनी 71वे राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार समारंभातील विजेत्यांचा सत्कार केला. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंनी 71वे राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार 2025 मध्ये विज्ञान भवन नवी दिल्ली येथे दिले. मोहनलाल यांना दादासाहेब फाळके पुरस्कार, 12वी फेल हा सर्वोत्तम चित्रपट, शाहरुख खान आणि विक्रांत मासे यांना सर्वोत्तम अभिनेता तर राणी मुखर्जी यांना सर्वोत्तम अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला. कथल उल्लोचुक्कू पार्किंग वॉश यांना प्रादेशिक पुरस्कार तर साम बहादूर वाती पुलक्कम यांना तांत्रिक पुरस्कार मिळाले. UK पंतप्रधान कीर स्टारमर यांना भारत UK मुक्त व्यापार करार FTA पूर्ण करण्यामध्ये त्यांच्या महत्वपूर्ण भूमिकेसाठी लिव्हिंग ब्रिड्ज पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. या कराराचा उद्देश 2030 पर्यंत द्विपक्षीय व्यापार USD 120 अब्ज पर्यंत वाढवणे आहे. US डॉलर्स 120 अब्ज पर्यंत वाढवणे हा आहे. हा पुरस्कार हाऊस ऑफ लॉर्ड्स मध्ये झालेल्या समारंभात सादर करण्यात आला आणि त्याचे प्रतिनिधित्व ब्रिटनच्या इंडो पॅसिफिक मंत्री FCDO सीमा मल्होत्रा यांनी केले. भारत बिझनेस ग्रुप IBG द्वारे आयोजित या कार्यक्रमात GMR ग्रुप, GP हिंदुजा, KPMG UKचे अध्यक्ष बीना मेहता आणि साऊथ हॅम्प्टन विद्यापीठ यांचे UK भारत संबंध दृढ करण्यासाठी गौरव करण्यात आला. रशियाने 2026 पर्यंत भारताला S-400 क्षेपणास्त्र प्रणालीची सर्व डिलिव्हरी पूर्ण करण्याची योजना जाहीर केली आहे. रशियाने 2018 मध्ये स्वाक्षरी झालेल्या 5.43 अब्ज डॉलर्सच्या करारानुसार 2026 पर्यंत भारताला सर्व 5 S-400 ट्रायम्फ हवाई संरक्षण प्रणाली पुरवठा पूर्ण करण्याची घोषणा केली आहे. आतापर्यंत 4 प्रणाली वितरित झाल्या आहेत. त्यामुळे भारताच्या लांबपर्यंत हवाई संरक्षण क्षमतांमध्ये लक्षणीय वाढ झालेली आहे. विशेषतः फायटर जेट, UAV आणि क्षेपणास्त्रांसारख्या धोक्यांविरुद्ध हा करार भौगोलिक राजकीय दबाव असूनही, जसे की CAATSA अंतर्गत संभाव्य अमेरिकन प्रतिबंध, भारत रशिया संरक्षण भागीदारीची मजबूती दर्शवतो. S-400 प्रणाली भारताच्या स्तरीकृत हवाई संरक्षण, लवकर चेतावणी आणि प्रणाली
आणि संरक्षण खरेदीतील सामरिक स्वायत्तता सुधारण्यात महत्वपूर्ण भूमिका बजावते. वर्ल्ड फूड इंडिया 2025 नवी दिल्लीमध्ये सुरू होणार आहे. वर्ल्ड फूड इंडिया 2025 हा कार्यक्रम 25 ते 28 सप्टेंबर नवी दिल्ली भारत मंडपम मध्ये होणार आहे. उद्घाटन प्रसंग प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले. कार्यक्रमाचा उद्देश अन्न प्रक्रिया क्षेत्रातील गुंतवणूक वाढवणे आणि भारताची अन्न संस्कृती जागतिक स्तरावर प्रदर्शित करणे. यामध्ये 1700 पेक्षा अधिक प्रदर्शनकारक, 500 पेक्षा अधिक आंतरराष्ट्रीय खरेदीदार आणि 100 पेक्षा अधिक देशांचे सहभागी, 21 राज्य आणि 10 केंद्रीय मंत्रालय सहभागी होतील. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 49व्या प्रगती बैठकीचे अध्यक्षपद भूषविले, ज्यामध्ये खाण, रेल्वे, जलसंपदा, औद्योगिक मार्गदर्शक क्षेत्रे आणि वीज क्षेत्रातील 8 महत्वपूर्ण पायाभूत प्रकल्पांचा आढावा घेण्यात आला. हे प्रकल्प 15 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये पसरलेले असून त्यामध्ये एकत्रित गुंतवणूक 65,000 कोटी रुपयांहून अधिक आहे. सुमारे वेळेत प्रकल्पांची अंमलबजावणी होण्याचे महत्व अधोरेखित करते. पंतप्रधानांनी सांगितले की विलंब केवळ खर्च वाढवतोच नाही, तर नागरिकांना आवश्यक सेवा मिळवण्यापासूनही वंचित करतो. कॅबिनेटने रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी 78 दिवसांचा बोनस मंजूर केला. केंद्रीय मंत्रिमंडळाने 10.91 लाख रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी 78 दिवसांचा उत्पादन क्षमतेशी संबंधित बोनस रुपये 1865.68 कोटी मंजूर केला. हा बोनस दुर्गा पूजा, दसरा सुट्ट्यांपूर्वी दिला जाईल. जास्तीत जास्त 17,951 गॅजेट नसलेल्या 951 रुपये गॅजेट नसलेल्या कर्मचाऱ्यांना दिला जाईल. 2024-25 मध्ये भारतीय रेल्वेने 1614.90 दशलक्ष टन कार्गो आणि जवळपास 7.3 अब्ज प्रवासी सेवा नोंदवली. गृहीत वित्त मंत्री यांनी जीएसटी अपीलीय न्यायाधिकरण GSTAT सुरू केले. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी GSTAT सुरू केले, जे जीएसटी विवाद लवकर सोडवण्यासाठी एक स्वतंत्र आणि एकात्मिक मंच आहे. हे डिजिटल फायलिंग, ठराविक वेळेत सुनावणी आणि सोप्या भाषेत निर्णय सुनिश्चित करेल. विशेषतः MSME आणि निर्यातदारांसाठी फायदेशीर ठरेल. दिल्लीमध्ये मुख्य ब्रांच आणि 31 राज्य बेंचेस आहेत. दिल्लीमध्ये मुख्य बेंच आणि 31 राज्य बेंचेस आहेत. भारताची पहिली इलेक्ट्रिक ट्रक फ्लीट JNPA वर सुरू केली गेली. भारताची पहिली इलेक्ट्रिक हेवी ट्रक फ्लीट, ज्यामध्ये स्वॅपेबल बॅटरी आहेत. जवाहरलाल नेहरू पोर्ट प्राधिकरण येथे केंद्रीय मंत्री श्री सर्बानंद सोनोवाल यांनी सुरू केले. हा उपक्रम सस्टेनेबल लॉजिस्टिक कडे एक मोठा पाऊल आहे. JNPA चे उद्दिष्ट आहे की 2026 पर्यंत त्याच्या 900 ट्रकांच्या फ्लीटपैकी 90% ट्रक इलेक्ट्रिक व्हेकल्स मध्ये रूपांतरित केले जावे, ज्यामुळे तो कोणत्याही भारतीय पोर्ट मधील सर्वात मोठी EV ट्रक फ्लीट बनेल. कार्यक्षम ऑपरेशन आणि जलद टर्न अराउंड साठी बॅटरी स्वॅपिंग स्टेशन सुरू करण्यात आले आहे. पोर्टसाठी टॅरिफ बेंच मार्किंग फ्रेमवर्क विकसित करण्यासाठी अशोका युनिव्हर्सिटीच्या आयझॅक सेंटर फॉर पब्लिक पॉलिसी सोबत MOU ही स्वाक्षरी करण्यात आली आहे. तिरुमला पवित्र स्थळासाठी भारताचे पहिले AI आधारित कमांड सेंटर मिळाले. तिरुमला तीर्थस्थळासाठी TTD ने भारताचे पहिले AI आधारित एकात्मिक कमांड आणि कंट्रोल सेंटर सुरू केले, जे तीर्थयात्रा व्यवस्थापन आणि सुरक्षिततेसाठी उपयुक्त आहे.
मुख्यमंत्री एन चंद्रबाबू नायडू यांच्या हस्ते उद्घाटन झालेल्या ICC मध्ये रिअल टाइम रांगेचे विश्लेषण, घनता नकाशे, चेहऱ्याची ओळख, ड्रोन सहाय्यक आपत्कालीन प्रतिसाद आणि 3D गर्दी नकाशे यासारख्या सुविधा आहेत. हा सेंटर सायबर धमक्या आणि चुकीची माहिती देखील मॉनिटर करतो, ज्यामुळे सुरक्षा वाढते आणि सर्व दर्शनाचा प्रवाह सुरळीत राहतो. 24 तास देखरेख आणि विभागीय समन्वयाद्वारे. कतरमध्ये UPI सुरू, परदेशातील डिजिटल पेमेंटसाठी प्रोत्साहन. युनिफाईड पेमेंट्स इंटरफेस कतरमध्ये सुरू झाले असून हमाद विमानतळावरील कतर ड्युटी फ्री पासून याची सुरुवात झाली आहे. यामुळे कतर हा भारताच्या प्रवाशांसाठी UPI सक्षम करणारा 8वा देश बनला आहे. NPCI इंटरनॅशनल पेमेंट्स लिमिटेड NIPL, कतर नॅशनल बँक QNB आणि नेटस्टार्स यांच्यातील भागीदारीद्वारे हा उपक्रम शक्य झाला आहे. यामुळे भारतीय नागरिक फोनपे, गुगल पे, भीम सारख्या ॲप्सद्वारे रोखविहीन रिअल टाइम पेमेंट करू शकतात. या विस्तारामुळे परकीय चलन व्यवस्थापन सुलभ होईल, रोख पैसे घेऊन फिरण्याची गरज कमी होईल आणि कतरच्या रिटेल व पर्यटन क्षेत्रातील डिजिटल व्यवहारांना बळकटी मिळेल. इंडियामधील मुले 2025 अहवाल प्रकाशित. MOSPI ने चिल्ड्रन इन इंडिया 2025 या चौथ्या आवृत्तीचं प्रकाशन केलं. यामध्ये शिशु मृत्यू दर, शाळा सोडण्याचे प्रमाण आणि 18 वर्षांपूर्वी विवाह करणाऱ्या महिलांचा टक्का कमी झाल्याचे दिसून आले. दत्तक संख्या वाढली आहे. प्रकाशनात आरोग्य, शिक्षण, बाल संरक्षण आणि SDGs यांसह महत्वाचे डेटा सादर केले आहे. अहमदाबाद 2025 मध्ये 11वा आशियाई जलक्रीडा स्पर्धा आयोजित करणार आहे. अहमदाबादमधील वीर सावरकर स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स 28 सप्टेंबर ते 11 ऑक्टोबर 2025 या कालावधीत 11वी आशियाई जलक्रीडा स्पर्धा आयोजित करणार आहे. हे भारतात स्पर्धा प्रथमच होणार आहे. ही स्पर्धा एशिया ॲक्वेटिक्स आणि स्विमिंग फेडरेशन ऑफ इंडियाच्या आयोजनाखाली गुजरात स्पोर्ट्स ऑथॉरिटीच्या सहकार्याने होईल. यामध्ये 29 देशातील 900 पेक्षा जास्त खेळाडू स्विमिंग, डायव्हिंग, आर्टिस्टिक स्विमिंग आणि वॉटर पोलो या स्पर्धांमध्ये भाग घेतील. ही स्पर्धा 2026 आशियाई गेम्स साठी क्वालिफायर असून भारताला 2030 कॉमनवेल्थ गेम्स आणि 2036 ऑलिम्पिक गेम्स आयोजित करण्याच्या शक्यतांना बळकटी देते आणि अहमदाबादला जागतिक क्रीडा केंद्र म्हणून स्थापन करते. मोदी यांनी 75 लाख महिलांसाठी ₹7,500 कोटी रोजगार योजनेची सुरुवात केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बिहारची मुख्यमंत्री महिला रोजगार योजना सुरू केली, ज्या अंतर्गत 75 लाख महिलांना थेट प्रत्येकी ₹10,000 हस्तांतरित केले जातील. हे महिलांच्या सशक्तीकरण आणि स्वरोजगाराला प्रोत्साहन देण्यासाठी आहे. या योजनेचा उद्देश महिलांना आत्मनिर्भर बनवणे आहे, ज्यात शेती, पशुपालन आणि लहान उद्योगांसारख्या उपक्रमांसाठी ₹2 लाख पर्यंत आर्थिक मदत दिली जाईल. तसेच सेल्फ हेल्प ग्रुप्स आणि प्रशिक्षण कार्यक्रमांचा आधार मिळेल. हा उपक्रम लखपती दीदी मोहिमेला बळकटी देतो आणि बिहारमध्ये महिलांची आर्थिक स्वातंत्र्य, आरोग्य आणि सामाजिक स्थिती सुधारण्यासाठी सरकारच्या इतर प्रयत्नांशी सुसंगत आहे. फिफा 2026च्या मस्कॉट्स म्हणून क्लच, मेपल आणि जायू साधू. फिफाने 2026 वर्ल्ड कप साठी 3 अधिकृत मास्कॉट्स जाहीर केले आहेत. क्लच द बॉल्ड ईगल USA, मेपल द म्यूज कॅनडा आणि जायू द जग्वार मेक्सिको, जे प्रत्येकी त्यांच्या देशाच्या संस्कृती आणि आत्म्याचे प्रतिनिधित्व करतात. क्लच मिडफील्ड, मेपल गोलकीपर आणि जायू स्ट्रायकर आहे, जो चपळाईसाठी ओळखला जातो. एकत्रितपणे हे एकता, विविधता आणि फुटबॉलच्या प्रेमाचे प्रतीक आहे. या स्पर्धेत रेकॉर्ड 48 संघ आणि 104 सामने सहभागी होतील. सामना 11 जून 2026 रोजी मेक्सिको सिटीमध्ये सुरू होईल.
आणि 19 जुलै रोजी मेटलाईफ स्टेडियम USA येथे संपेल, ज्यामध्ये वर्ल्ड कप फायनलमध्ये पहिल्यांदाच हाफ टाइम शो आयोजित केला जाईल. कोल्ड डेझर्ट बायोस्फिअर कोल्ड डेझर्ट बायोस्फिअर आणि नवीन रामसर साइट्स भारताची संरक्षणामधील प्रगती. हिमाचल प्रदेशातील भारताचे कोल्ड डेझर्ट बायोस्फिअर रिझर्व्ह युनेस्कोच्या वर्ल्ड नेटवर्क आणि बायोस्फिअर रिझर्व्ह मध्ये समाविष्ट झाले आहे. हे निर्णय युनेस्कोच्या मॅन अँड द बायोस्फिअर प्रोग्रामच्या 37व्या सत्रात 27 सप्टेंबर 2025 रोजी घेण्यात आले. त्यामुळे भारताचे जागतिक नेटवर्कमध्ये 13वे बायोस्फिअर रिझर्व्ह म्हणून स्थान निश्चित झाले आहे, जे जैवविविधता संरक्षण आणि समुदाय अभिमुख शाश्वत विकासाबाबत भारताची बांधिलकी मजबूत करते. याशिवाय भारताने 2 नवीन रामसर साइट्स जोडल्या: बक्सरमधील गोकुळ जलाशय आणि पश्चिम चंपारण बिहारमधील उदयपूर जलाशय, ज्यामुळे एकूण रामसर साइट्सची संख्या 93 झाली आहे आणि 13.6 लाख हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्र कव्हर झाले आहे. कुणो येथे मुखी भागातील पहिली जन्मलेली प्रौढ चित्ता बनली. कुणो नॅशनल पार्क मधील भारतात जन्मलेली चित्ता मुखी प्रौढ होणारी पहिली चित्ता ठरणार आहे, जे भारताच्या चित्ता पुनर्संचयन कार्यक्रमासाठी ऐतिहासिक टप्पा आहे. मुखीचा जन्म 29 मार्च 2023 रोजी झाला आणि तिच्या बंधूंना गमावल्यानंतरही तिचे जगणे या कार्यक्रमाचा यशाचे उदाहरण आहे, ज्यात कब्बा बचाव दर 61% पेक्षा जास्त आहे, जो जागतिक सरासरीपेक्षा जास्त आहे. सध्या भारतात 27 चित्ते आहेत, त्यापैकी 16 देशात जन्मलेली आहेत आणि आफ्रिकेतील अधिक चित्ते आणून जनुकीय संग्रहणाला वाढवण्याच्या योजना आहेत, जेणेकरून स्वावलंबी लोकसंख्या सुनिश्चित करता येईल. मिथुन मनहास 37वे BCCI अध्यक्ष म्हणून निवडले गेले. पूर्वी दिल्ली कॅप्टन मिथुन मनहास यांना 37वे BCCIचे अध्यक्ष म्हणून मुंबईत पूर्व दिल्ली कॅप्टन मिथुन मानहास यांना 37वे BCCI अध्यक्ष म्हणून मुंबईतील 94व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत 28 सप्टेंबर 2025 रोजी निर्विरोध निवड दिली गेली. त्यांनी रॉजर बिन्नी यांचा उत्तराधिकारी म्हणून कार्यभार स्वीकारला, तर राजीव शुक्ला उपाध्यक्ष आणि देवाजीत सैकिया सचिव म्हणून कायम राहतील. पूर्व भारताचा फिरकीपटू रघुराम भट नवीन कोषाध्यक्ष झाला असून प्रभतेज सिंग भाटिया संयुक्त सचिव झाले आहेत. मानहास यांनी 157 फर्स्ट क्लास सामने खेळले असून जवळपास 10,000 धावा केल्या आहेत. त्यांनी याआधी जम्मू व काश्मीर क्रिकेट असोसिएशन मध्ये कार्य केले आहे आणि IPL संघ व आंतरराष्ट्रीय संघाबाबत कोचिंग भूमिका पार पाडल्या आहेत. व्यंकटरमणी यांची भारताची अटर्नी जनरल पदावर 2027 पर्यंत पुन्हा नियुक्ती. ज्येष्ठ वकील व्यंकटरमणी यांना 1 ऑक्टोबर 2025 पासून पुढील 2 वर्षासाठी भारताचे अटॉर्नी जनरल म्हणून पुन्हा नियुक्त केले गेले. हे त्यांच्या सुरुवातीच्या 3 वर्षाच्या कार्यकाळानंतर आहे. ते 2022 मध्ये KK वेणुगोपाल यांचे उत्तराधिकारी म्हणून 16वे अटर्नी जनरल झाले, जे सरकारचे सर्वोच्च कायदेशीर अधिकारी आहेत. व्यंकटरमणी यांचा जन्म 1950 मध्ये पुडुचेरी येथे झाला आणि ते संवैधानिक कायदा, मानवाधिकार आणि सर्वोच्च न्यायालय व उच्च न्यायालयांमध्ये सरकारी खटल्यांमध्ये तज्ज्ञ म्हणून ओळखले जातात. भारताने कोलंबोमध्ये 7वा SAFF U17 फुटबॉल खिताब जिंकला. भारताच्या U17 फुटबॉल संघाने 27 सप्टेंबर 2025 रोजी त्यांचा 7वा SAFF U17 चॅम्पियनशिप खिताब जिंकला. कोलंबोच्या रेसकोर्स आंतरराष्ट्रीय स्टेडियम मध्ये बांगलादेश सोबतच्या रोमांचक 2-2 सामन्यानंतर 2-2 पेनल्टी शूटआउट मध्ये 4-1 असा विजय मिळवला. कल्लामोहन गंगटे आणि अझल खान शाह KH यांच्या गोल्समुळे भारताने हाफ टाइम पर्यंत आघाडी घेतली आणि नंतर उशिरा झालेल्या समतोल
गोलमुळे सामना पेनल्टी पर्यंत गेला. हा विजय एसएएफ युवा स्पर्धांमध्ये भारताचा वर्चस्व दृढ करतो आणि मूलभूत पातळीवर फुटबॉल विकासाच्या यशाचे प्रतीक आहे. भारतीय क्रिकेट संघाने 2025 आशिया कपचे 9वे विजेतेपद पटकावले. भारताने 9वा आशिया कप किताब पाकिस्तान विरुद्धच्या रोमांचक अंतिम सामन्यात जिंकला. पाकिस्तानने दिलेले 147 धावांचे लक्ष्य भारताने पाठलाग करून गाठले, ज्यात तिलक वर्माने प्रचंड दडपणाखाली नाबाद 69 धावा करून संघाला विजय मिळवून दिला. सुरुवातीला भारताचा वरचा फलंदाज 20 धावात 3 गडी गमावल्यानंतर तिलकने शिवम दुबे 22 चेंडूत 33 धावा सोबत महत्वाची 60 धावांची भागीदारी करत डाव सावरला. यापूर्वी कुलदीप यादव 4-30 आणि वरुण चक्रवर्ती यांनी पाकिस्तानला 107-1 वरून 146 सर्व बाद पर्यंत खेचले. हा उच्च दाबाचा, भावनिक आणि राजकीयदृष्ट्या संवेदनशील सामना तिलकच्या षटकाराने संपला आणि त्याच्या जल्लोषासह हा भारत पाकिस्तान क्लासिक अंतिम सामना म्हणून लक्षात राहील. 12वे जागतिक पॅरा अथलेटिक्स चॅम्पियन मधील 2025 नवी दिल्लीत सुरू. 12वे जागतिक पॅरा अथलेटिक्स चॅम्पियनशिप 2025 27 सप्टेंबर 2025 रोजी नवी दिल्ली जवाहरलाल नेहरू स्टेडियम JLN येथे सुरू झाले. हा 9 दिवसांचा भव्य सोहळा 5 ऑक्टोबर 2025 पर्यंत चालणार असून यात 100हून अधिक देशांमधील 1000 पेक्षा जास्त पॅरा अथलेटिक्स सहभागी झाले आहेत. भारत प्रथमच ही स्पर्धा यजमान देश म्हणून आयोजित करत असून 70हून अधिक खेळाडूंचा मजबूत भारतीय पथक यात उतरला आहे. पॅरिस पॅरालिम्पिक 2024 मध्ये भारतीय खेळाडूंनी ऐतिहासिक पदक जिंकून दाखवल्यानंतर हा जागतिक सोहळा भारताच्या पॅरा क्रीडा क्षेत्रासाठी महत्वपूर्ण ठरणार आहे. आजची प्रश्नमंजुषा. पहिला प्रश्न आहे, 25 सप्टेंबर 2025 रोजी संयुक्त राष्ट्रसंघाने कोणत्या विषयावर उच्चस्तरीय बैठक घेतली? उत्तर आहे असंसर्गजन्य रोगाचे प्रतिबंध आणि नियंत्रण व मानसिक आरोग्य. दुसरा प्रश्न आहे, सप्टेंबर 2025च्या शेवटी भारताची पुन्हा कोणत्या भागासाठी आंतरराष्ट्रीय नागरी विमान वाहतूक संघटना ICAO मध्ये निवड झाली? ICAO चा भाग 2. विकसित भारत बिल्डाथॉन 2025 चे विषय कोणते आहेत? व्होकल फॉर लोकल, आत्मनिर्भर भारत आणि स्वदेशी संपदा. अलीकडेच 10 वर्षांचे कार्य पूर्ण करणाऱ्या पहिल्या भारतीय अवकाश खगोलशास्त्र वेधशाळेचे नाव काय आहे? ॲस्ट्रोसॅट. अलीकडे सादर केलेल्या मसुदा अवकाश क्रियाकलाप विधेयकाचा उद्देश काय आहे? उत्तर आहे भारतातील व्यावसायिक अवकाश क्रियाकलापांचे नियमन करणे. 6वा प्रश्न आहे, PM ई-ड्राईव्ह योजनेचा प्राथमिक उद्देश काय आहे? इलेक्ट्रिक वाहनांचा अवलंब वेगाने करणे आणि EV परिसंस्था तयार करणे. 7वा प्रश्न आहे, 2000 तुमच्या करता मित्रांनो, 2025च्या जागतिक पर्यावरणीय आरोग्य दिनाचा विषय काय आहे? या प्रश्नाचं उत्तर कॉमेंट बॉक्समध्ये तुम्हाला नक्की द्यायचं मित्रांनो. ठीक आहे, भेटूया पुढील सप्ताहाच्या पुढील सत्रामध्ये. तोपर्यंत पाहत राहा बी एड्युकेटचा YouTube चॅनल. धन्यवाद.